आम्ही आलो आहे सिनेपोलीस ठाण्यामध्ये। तर सत्यशोधक हा सिनेमा एकदम उत्कृष्ट असून सिनेमा बनवलेला आहे, तो आता आम्ही बघण्यासाठी आलो आहे सिनेपोलीस ठाण्यामध्ये, तर विमेन्या मॉलमध्ये। तर आता बघूया हा सिनेमा कसा आहे। आणि मी ऐकलं आहे की ह्या सिनेमाची रेटिंग चांगली आहे आणि चांगलासा सिनेमा बनला आहे। याच्यामध्ये आपले ॲक्टर आहेत, ते डोंबिवली फास्टचे ॲक्टर जे आहेत ते आहेत आणि म्हणजे चांगली अशी भूमिका निभावली आहे पिक्चरमध्ये। तर आपण बघूया महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंच्या बाबतीत दाखवलेलं आहे पिक्चरमध्ये। तर आम्हाला भरपूर उत्सुकता लागली तर कसा पिक्चर असेल बघूया पिक्चर। हाय मित्रांनो, आता आम्ही सत्यशोधक मूवी बघितला आहे आणि एकदम अप्रतिम असा हा मूवी बनवलेला आहे। आणि संदीप कुलकर्णी, राजेश्री देशपांडे यांची ॲक्टिंग पण मस्त चांगली ॲक्टिंग केली आहे आपण या पिक्चरमध्ये। तर सत्यशोधक या पिक्चरचं नाव सत्यशोधक असं का ठेवलेलं आहे, आणि सत्य काय ते शोधून काढा आणि ज्या आपल्या जुन्या परंपरा रूढी धर्माच्या विरोधात जाणाऱ्या होत्या त्यांनी सगळ्यांना शिक्षित केलं। म्हणजे ज्योतिबा फुले त्यांनी पहिले सर्व आपल्या म्हणजे बायकोला शिकवलं, त्यानंतर त्यांनी पूर्ण समाजाला शिकवलं। शिक्षण आज किती महत्त्वाचं तुम्हाला माहितीच आहे। तर तुम्ही बघितलं असेल की आता याचं नाव काय आपलं गॅलिलिओ, कॉपर्निकस आणि सुकरात या लोकांनी धर्माच्या विरोधात गेल्यामुळे यांना विष प्यायला लावलं, म्हणजे मारलं वगैरे। तुम्ही बघितलं असेल की किती त्यांना जेलमध्ये टाकलं, म्हणजे गॅलिलिओंना पण किती हालहाल केलं। तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज हे आपल्या म्हणजे 2000 वर्ष 3000 वर्ष होतो आपण धर्म आणि हे ज्या रूढी ज्या निर्माण झाल्या आहेत तर किती लोकांनी बदलल्या पाहिजेत ह्या म्हणजे। आणि ह्या धर्माच्या परंपरेला मोडीत काढत आणि सगळ्यांना शिक्षित केलं सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुलेंनी। आणि शिवाजी महाराजांचा तुम्ही बघितलं असेल त्यांचा जो हे होता राज्याभिषेक, त्याला पण विरोध झाला होता, धर्मपंडितांनी विरोध केलेला, का ते शूद्र होते म्हणून। पण हा जो मूवी बनवला एकदम अप्रतिम असा व्हिडिओ बनवलेला आहे। माझं आव्हान आहे सगळ्यांना की तुम्ही सगळ्यांनी जाऊन बघावं मूवी, एकदम सुंदर मूवी बनवलेला आहे। आणि याच्यामध्ये असं काही नाही की नुसतं की कुठला ते जाती किंवा धर्माचा विरोध आहे, याच्यामध्ये फक्त आहे की ज्या परंपरा चुकीच्या आहेत त्या मोडीत काढल्या पाहिजेत आणि लोकांनी त्याने सत्य शोधून काढलं पाहिजे। धर्म असो किंवा जात असो किंवा असो, त्याच्यामधलं सत्यशोधक हा नावच त्या पिक्चरचं नाव दिलं सत्यशोधक। तुम्ही हा जरूर सगळ्यांनी बघावा, महिलांनी तर खास करून महिलांनी बघावा। आजकाल ज्या रूढी परंपरा पाळणाऱ्या महिला आहेत, ज्या वटपौर्णिमा, वटसावित्री त्या बघण्यापेक्षा आपण सावित्रीबाई फुलेंना बघायला पाहिजे आणि महात्मा फुलेंना। तर बघा हा मूवी एकदम मस्त बनवलेला आहे। आणि महात्मा फुले आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु होते ते महात्मा फुले होते, आणि महात्मा फुलेंचे गुरु होते आपले शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज। तर हा मूवी एकदम मस्त बनवलेला आहे। तर थँक्यू, म्हणजे हा जो डायरेक्टर आहे तर सगळ्यांनी हा मूवी मस्त बनलेला आहे, अप्रतिम असा व्हिडिओ बनलेला मूवी बनला। तर सगळ्यांनी बघावं, हा मूवी जरूर बघावा। पण बघूया, तर बाय बाय।